हाय हॅलो नमस्कार. मी डॉक्टर अर्चना स्माइल अँड शाईन अकॅडमीमधून माय डिअर प्रॅक्टिशनर्स, डेंटल प्रॅक्टिशनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स. आजचा आपला टॉपिक आहे क्लिनिकल विजडम. आणि या टॉपिकमध्ये आज आपण एक मिथ डिस्कस करणार आहोत किंवा एक गैरसमज दूर करणार आहोत. चला जाणून घेऊया तो गैरसमज काय आहे. तर इन्क्लुडिंग मी बऱ्याच वर्षांपासून जसं सांगितलं मी प्रॅक्टिस करते आहे, इन्क्लुडिंग मी आय हॅव सीन मेनी प्रॅक्टिशनर्स. त्यांना असा एक गैरसमज असतो किंवा असं एक मिथ त्यांच्याकडे असतं की जर माझा क्लिनिकल एक्सलन्स अप टू डेट असेल, मी क्लिनिकली एक्सलंट असेल, माझं नॉलेज परफेक्ट असेल, माझ्या स्किल्स परफेक्ट असतील, तर पेशंट आपोआप माझ्याकडे येते. बट लेट मी टेल यू ऑनेस्टली, दिस इज ओनली हाफ द ट्रूथ. मिथ इज क्लिनिकल एक्सलन्स हा माझ्याकडे जर परफेक्टली असेल, म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिशनरला वाटतं की त्याच्यावर मी इन्व्हेस्ट करायलाच हवं माझा वेळ आणि पैसा. अँड एक्झॅक्टली क्लिनिकल एक्सलन्स इज नॉन निगोशिएबल. तो आपला असायलाच हवा. परफेक्ट क्लिनिकल नॉलेज, क्लिनिकल स्किल्स या परफेक्ट असायलाच हव्यात. पण हे आजकालच्या काळात किंवा आजकालच्या पेशंटसाठी पुरेसं नाही. रिॲलिटी अशी आहे की आजकाल जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात, ते आपल्याकडे येण्याआधीच गुगल सर्च करतात, यूट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओज बघतात, इंस्टाग्रामवर रील्स बघतात. त्यातील बरेचसे रील्स काही डॉक्टर्सने क्रिएट केलेले असतात किंवा काही इन्फ्लुएन्सर्सने क्रिएट केलेले असतात आणि त्यातली इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे भरपूर असते. AI वरही आजकाल बरीच इन्फॉर्मेशन मिळून जाते. आणि जेव्हा अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन घेऊन पेशंट आपल्याकडे येतो, तेव्हा आपली ड्युटी ही फक्त त्यांना ट्रीटमेंट एक्सप्लेन करणं इतकीच राहत नाही, तर त्यांना त्यांच्यासाठी असलेली ट्रीटमेंट ही सायंटिफिकली समजावून देता आली पाहिजे. आणि ती त्यांना त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने योग्य आहे हे आपल्याला जर समजलं, तरच आपण आपली प्रॅक्टिस ही ग्रो करू शकतो. When it comes to practice growing or practice growth formula, पेशंटचा हा पार्ट की ते गुगल सर्च करून येणार आहेत, हा आपल्याला ॲक्सेप्ट करून त्यांना सायंटिफिकली कसं एक्सप्लेन करता येईल की नाव यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप अँड दिस ट्रीटमेंट विल बी इंडिव्हिज्युअलाइज और पर्सनलाइज फॉर यू इन दिस मॅनर. आणि जेव्हा आपण हे सायंटिफिक कन्व्हर्सेशन आणि त्यांना एथिकल नॉलेज प्रॉपरली देतो, तेव्हा पेशंट आपल्याकडे नक्कीच यायला सुरुवात होतात आणि वाढायलाही सुरुवात होतात. तर अशाच प्रॅक्टिस ग्रोथ रिलेटेड टिप्ससाठी फॉलो करा स्माइल अँड शाईन अकॅडमी. कमेंट ग्रोथ इन द कमेंट सेक्शन अँड बाय बाय फॉर नाव. थँक यू.